हॅलो गाईस, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असणार. तर आज आपण मराठीचं बघूया प्रसंग लेखन. आपण यापूर्वी पत्रलेखन, उपयोजी पत्रलेखन बघितलं आहे, जाहिरात लेखन बघितलं आहे, आणखी भरपूर आपण उपयोजित लेखनमधलं बघितलं आहे. आज आपण प्रसंग लेखन बघूया आणि हा मराठी उपयोजित लेखनचा शेवटचा लेक्चर व्हिडिओ राहणार आहे आपला. नोट करा, हा 8 मार्काचा असते. ठीक आहे, भरपूर महत्त्वाचं असते. 8 मार्काचा आहे म्हणजे आपल्याला 1 मार्कासाठी 3 लाईन लिहायला लागेल. तर हे याच्यासाठी कम से कम 25 ते 30 लाईन आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगतो काय असतात. तर पूर्ण मी तुम्हाला लिहून नाही दाखवत, तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो. बघा, आता क्वेश्चन असा राहील आपला. बघा, असं प्रश्न असा राहील आपला, पुढील मुद्दे वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा. तर आपल्याला हा मुद्दा राहील पावसाळ्यातील एक दिवस. ठीक आहे, याच्या भोवती आपल्याला त्याचे मुद्दे दिले जाईल. जसं की हे आहे, पावसात भिजण्याचा आनंद. पावसात भिजण्याचा आनंद. मग राहील जोरदार पाऊस. बघा, जोरदार पाऊस, नंतर विजांचा कडकडाट, मग येते सोसाट्याचा वारा. तुम्हाला अनुभव करायचा आहे, तुमचा अनुभव लिहायचा आहे याच्यात. ठीक आहे, मी असा लिहून देता म्हणजे तुम्हाला असं सेम टू सेम नाही लिहायचं आहे. क्वेश्चन आला तर तुमच्या मताने तयार करायचा आहे. तुमचा अनुभव काल्पनिक असू शकते किंवा तुमचा स्वतः अनुभवलेला अनुभव असू शकते वगैरे. आनंददायी वातावरण. तर क्वेश्चन असा राहील आपला. ठीक आहे, आपल्याला आन्सर लिहिताना काय करायचं, सर्वात पहिले उत्तर लिहायचं आहे आणि त्याच्या समोरच हेडिंग टाकायचं आहे. हे यांनी याच्यात दिलं आहे पावसाळ्यातील, किंवा तुम्ही तुमच्या मतांनी पण टाकू शकता, पावसाळ्यातील एक दिवस. हेडिंग टाकलं, याला अंडरलाईन देऊन द्यायची एक छोटीशी मस्त पूर्ण. मग पॅरेग्राफची सुरुवात करायची असेल तर थोडी जागा सोडायची आणि इथून पॅरेग्राफला सुरू करायचा. सर्वात पहिला जो असतो तो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ असतो. तुम्ही त्याला प्रस्तावना म्हणू शकता. प्रस्तावनामध्ये आपण काही ॲट्रॅक्टिव्ह टाकू शकतो, जसं की शुभम खेळायला जाशील तर छत्री घेऊन जा. आई म्हणाली. ठीक आहे, आई म्हणाली. तर याच्यात म्हणताय की शुभमला म्हणताय आई की खेळायला जाशील तर छत्री घेऊन जा बा, पावसाचं वातावरण आहे, पाऊस कधी पण पडू शकते, तू ओला होऊ शकतं. तर पण आपण प्रसंग लेखनमध्ये आपल्या बोलीभाषेत लिहायचं आहे. आपल्याला एकदम स्टँडर्ड भाषा मेंटेन नाही करायची आहे, कारण की जो वाचणार असेल त्याच्यावर पण आपला प्रभाव पडला पाहिजे. ठीक आहे, तर एवढं झालं आपलं. मग आपण काही याच्यावर पॅरेग्राफ लिहायचं. अजून पॅरेग्राफ फर्स्ट इंट्रोडक्शनवाला संपला, मग खाली जायचं थोडंसं आणि हे जे शब्द आहे तुम्हाला दिलेले हे काही सेंटेन्समध्ये फिट करायचं. जसं की त्या दिवशी सोसाट्याचा
वारा होता. वीज जोरात किंवा वीज खूप चमकत होती. अशा आपल्याला मधामधात टाकायचे आहे हे पॉईंट्स. खूप आता जसं की पावसात त्या दिवशी सोसाट्याचा वारा होता, विजा खूप चमकत होत्या, विजांचा कडकडाट लोकांना भयभीत करून देत होता, पण आम्ही तरी त्याच्यात खुश राहत होतो. आम्हाला मजा येत होती. त्या दिवशी खूप जोरदार पाऊस पडला, आम्ही तरी खेळत राहिलो. आम्हाला भिजण्यात खूप आनंद झाला त्या दिवशी. आणि शेवटी आपण लिहू शकतो त्या दिवसाचे काय आनंददायी वातावरण होते. असं करून आपल्याला काही एंड करायचं आहे. एंडिंगमध्ये तुम्हाला तुमच्या प्रसंगाचं थोडक्यात लिहायचं आहे. जसं की काय तो दिवस होता, मी अजूनही तो विसरू नाही शकत आहे, असं देऊन आपल्याला आपला प्रसंग लेखन एंड करायचं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला खूप मोठा लिहायचा आहे, 1 पेज तर लिहायचंच आहे. एवढा मोठा पेपर असते. ठीक आहे. त्यात एवढा तर आपल्याला लिहायच लागेल. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. आपला उपयोजित लेखन भाग संपलेला आहे. तर बाय, टाटा, गुड बाय.